तयार झालेल्या आहेत उपवासासाठी आपल्या मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळ्या। हे बघा किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ही आपली आंबोळी अशी बनलेली आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत चटपटीत उपवासाची आंबोळी आणि तिच्याबरोबर खायला मस्त अशी उपवासाची चटणी। आपण नेहमी उपवासाच्या वेळी साबुदाण्याची खिचडी किंवा वडे बनवतो ना, पण आज आपण काही वेगळं करूया। या आंबोळीचं पीठ आपण आधीच बनवून ठेवलं तर नंतर जेव्हा आपल्याला आवडेल तेव्हा ही मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळी आपण सहज बनवून खाऊ शकतो। तर चला या रेसिपीचा आनंद घेऊया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात एकही स्टेप तुम्हाला मिस करायची नाहीये। आंबोळी बनवण्यासाठी मी इथे 2 कप वरीचा तांदूळ म्हणजेच भगर घेतलेला आहे आणि अर्धा कप साबुदाणे घेतलेले आहेत। हे आपल्याला एका भांड्यामध्ये घेऊन ते स्वच्छ धुवून आपल्याला हे भिजत घालायचं आहे। हे 2 ते 3 तास छान भिजलं पाहिजे। साबुदाणा आणि वरीचे तांदूळ छान भिजलेले आहेत। आता हे मिक्सरमध्ये घालून मी बारीक वाटून घेते। भगर आणि साबुदाणा मी व्यवस्थित वाटून घेतलेला आहे। आता ह्याचं फर्मेंटेशन व्यवस्थित होण्यासाठी मी ह्यातलं 1 चमचा पीठ ह्या पाण्यामध्ये टोपात पाणी घेतलंय आणि ह्याच्यात मिक्स करते आणि ते आता थोडं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, वाटलेलं पीठ आणि पाणी हे आता दोन्ही गॅसवर मी शिजवत आहे। हे ढवळत ढवळत शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, हे शिजून आता व्यवस्थित घट्ट झालेलं आहे। हे आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपल्या पिठामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे पीठ आता छान थंड झालेलं आहे। हे आपण वाटलेल्या पिठामध्ये मिक्स करू आणि छान फेटून घेऊया। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू आणि हे आता व्यवस्थित फेटवून घेऊ। हे पीठ आपण शिजवून ॲड केलं कारण ह्याने फर्मेंटेशनच्या प्रोसेसला मदत होते। जेव्हा आपण तांदळाची आंबोळी बनवतो तेव्हा त्यामध्ये पोहे आणि मेथी मिक्स करतो, त्यामुळे जी आंबोळी असते ती मऊ लुसलुशीत छान बनते। आता उपवासाची जी आंबोळी आहे ती आपल्याला छान लुसलुशीत आणि मऊ जाळीदार बनवायची आहे, म्हणून हे थोडं पीठ शिजवून आपण ह्याच्यात ॲड करून छान फेटून घेतो। हे पीठ आता छान फेटून झालेलं आहे। आपण आता हे एका गरम जागी 8 ते 10 तास झाकणाने बंद करून फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊया। बघा किती छान पीठ आपलं हे फर्मेंट झालेलं आहे। आता आपण आंबोळी करून घेऊया। आंबोळीसोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी पहिला करून घेऊया। ह्यासाठी मी ओल्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते मी मिक्सरच्या भांड्यात घेत आहे। त्यात चवीप्रमाणे जसं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढ्या हिरव्या मिरच्या घ्या, थोडे शेंगदाणे, ह्या थोडं आपण दही घालूया आंबटपणासाठी। त्याचबरोबर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, चवीपुरती साखर आणि चवीप्रमाणे आपण ह्याच्यात मीठ घालूया। आता हे मिक्सरमधून छान बारीक वाटून घेऊया। इथे मी चटणी छान बारीक वाटून घेतलेली आहे। आता आपण त्याला फोडणी देऊया। गरम तेलामध्ये मी थोडंसं जिरं घालते आहे आणि ही कढीपत्त्याची पानं घालते। आता ही फोडणी आपण चटणीवर घालूया। तयार आहे आपली उपवासाची चटणी। आंबोळी करण्यासाठी मी डोशाचा तवा अगदी छान गरम करून घेतलाय। आता आपण त्यावर आंबोळी घालूया। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला आंबोळी घालायची आणि फक्त थोडीशी पसरवायची आणि ह्याच्यावर आपल्याला लगेच झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर ही शिजवून घ्यायची। 1-2 मिनिटातच आपली ही आंबोळी छान शिजून तयार होते। बघा किती मऊ झालेली आहेत, तुम्ही बघू शकता किती त्याला जाळी आलेली आहे। आता आपण ह्यावर थोडं तूप घालूया आणि ही आंबोळी ताटामध्ये काढून घेऊया। जर तुम्हाला आवडत असेल तर त्याची दुसरी बाजूही तुम्ही तव्यावर परत भाजू शकता, पण ही आंबोळी ही एकाच बाजूने भाजली जाते। हे पहा, आपली आंबोळी किती छान तयार झालेली आहे, किती छान जाळी आलेली आहे त्याला। आता मी ताटात काढून घेते।
तयार झालेल्या आहेत उपवासासाठी आपल्या मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळ्या. ह्या आंबोळ्या तुम्ही चहा आणि दूध, नारळाचं दूध यांच्यासोबतही खाऊ शकतात. ह्या फार टेस्टी लागतात. आणि आता एक आंबोळी मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा किती छान कलर आलेला आहे आंबोळीला. हे बघा किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ही आपली आंबोळी अशी बनलेली आहे. आता ही माझी स्पेशल आंबोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. ही घरी ट्राय करा आणि मला कमेंट्सद्वारे सांगा की तुम्हाला ह्याची चव कशी वाटली. ह्या नवरात्रीच्या दिवसात ह्या आंबोळ्या नक्की बनवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.